मंडळी, राज्यातील सर्व कृषी बाजार समित्या हायटेक होणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की राज्य सरकार शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणण्यास कटिबद्ध आहे। त्यासाठी 500 कोटींची तरतूद केली आहे, जे शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवेल। राहुरी कृषी बाजार समितीच्या नव्या इमारतीचे लोकार्पण करत ते म्हणाले की बाजार समित्या शेतकरी व समाजाच्या मालकीच्या आहेत। त्या नफ्यात व काटकसरीने चालाव्यात यावर लक्ष देणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांसाठी शून्य व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज उपलब्ध, दरवर्षी 5000 कोटी रुपयांची तरतूद आणि 5 वर्षात 25,000 कोटी रुपये शेती विकासासाठी खर्च होणार आहेत। अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ऊसाचं उत्पादन वाढवणं, फळबाग लागवड, 3 पिकांनंतर बियाण्यात बदल हे शेतकऱ्यांनी करता यायला हवं। तसंच बाबुरी येथे लवकरच 15 एकर जागेत अद्ययावत जिनिंग मिल सुरू होणार आहे। कांद्याच्या खरेदीसाठी सरकार कटिबद्ध आहे। एकंदरीतच शेतीसाठी आता राज्यात मोठा बदल येणार आहे आणि ते म्हणजे हायटेक बाजार समित्या, आधुनिक सुविधा आणि शेतकऱ्यांसाठी पूर्ण सहकार्य। याबाबतची सखोल माहिती सरकारच्या अधिकृत साईटवर आहे, म्हणून भेट द्या आणि माहिती घ्या। अशा माहितीपूर्ण अपडेटसाठी पाहत रहा, सबस्क्राइब करा। त्याचं काय महाराष्ट्र।